हायटेक मराठीमध्ये लाडक्या बहिणींचं मी तलाठी भाऊसाहेब स्वागत करतो. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचेसुद्धा फॉर्म भरायचे राहिलेत का? शेवटची तारीख तर 30 सप्टेंबर 2024 होती. काय काय करावे, कोणते पर्याय शिल्लक आहेत, तर आपण सर्व पर्याय पाहू. पहिला हेल्पलाईन कॉल. या ठिकाणी फोन लावून तुम्ही तक्रार करू शकता. जर फोन नाही लागला तर आपण दुसरा पर्याय पाहू. समाज कल्याण मंत्रालय यांना संपर्क करावा लागेल. त्याचा पत्ता मी बाजूला दिलेला आहे. आता तिसरा आणि महत्त्वाचा पर्याय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा व देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाला तुम्हाला कॉल करावा लागेल. तर यांना कसा संपर्क करावा यासाठी आपण पुढच्या विंडोमध्ये जाऊ. सर्वप्रथम तुम्ही तुमचा गुगल क्रोम ब्राउझर ओपन करा. त्यामध्ये सर्चमध्ये हायटेक मराठी हा कीवर्ड सर्च करायचा व त्यापुढे एकनाथ शिंदे हा वर्ड टाकायचा. तर क्लिक केल्यानंतर थोडं स्क्रोल केल्यानंतर खाली पहा, इथे हायटेक मराठी ही वेबसाईट दिसेल, त्यावरती क्लिक करा. आता क्लिक केल्यानंतर हे बघा, हे सुद्धा पहा. या ठिकाणी बघा एकनाथ शिंदे मोबाईल नंबर आलेला आहे, त्याला क्लिक करा. आता त्याला क्लिक केल्यानंतर थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे नंबर मिळतील. ह्या नंबरला तुम्हाला कॉल करावा लागेल. ह्या नंबरला जर कॉल केला तर त्या ठिकाणी तुमची अडचण काय असेल ती मांडायची, की लाडकी बहीण योजनेची तारीख वाढवावी, की आम्ही अद्यापपर्यंत फॉर्म भरलेले नाहीत, किंवा बँकेचं काहीतरी कारण सांगावं लागेल तुम्हाला. त्यानंतर दुसरा ऑप्शन म्हणजे या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डीसुद्धा दिलेला आहे. यातूनसुद्धा तुमचं निरसन नाही झालं तर अधिकृत संपर्क क्रमांक दिसतो आहे, त्यावरती क्लिक करा. आता हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होईल ते पुढे सांगतो. आता हे ते क्लिक केलं तुम्ही तर ही वेबसाईट ओपन होईल. आता या वेबसाईटमध्ये पुन्हा पहा, एकनाथ शिंदे यांचे नंबर दिलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला फोन करावाच लागेल आणि तुमची अडचण ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोचली पाहिजे. फक्त 1-2 फोन जाऊन उपयोग नाही आहे. तर जेवढे जास्तीत जास्त फोन जातील तर त्यांना तुमची अडचण सांगा, की लाडकी बहीण योजनेचे आम्ही अद्याप फॉर्म भरलेले नाहीत, तर फॉर्मची तारीख वाढवावी. तर दुसरं बघा ऑप्शन, ह्या ठिकाणी ईमेल आय डी दिलेला आहे. तर ईमेल आय डी फक्त एकच नाही आहे, तर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व खाली अजितदादा पवार यांचेसुद्धा ईमेल आय डी व मोबाईल नंबर दिलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला फोन करावा लागेल. या ठिकाणी जेवढे जास्तीत जास्त तुमचे फोन व ईमेल जातील तेवढा फायदा होईल. तुम्हाला काय, तुमच्या जीमेलमध्ये जाऊन हे 3 ईमेल आय डी इन्सर्ट करायचे व इन्सर्ट केल्यानंतर विषयामध्ये अबाउट लाडकी बहीण योजना असे टाकायचे व खाली सब्जेक्टमध्ये जो असेल तर खाली तुम्ही गेल्यानंतर जे काही डाटा असेल त्यामध्ये लिहायचं, की लाडकी बहीण योजनेचा आम्ही अद्याप फॉर्म भरलेले नाहीत, तर किमान ही तारीख ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवावी. 1 महिन्याची तारीख जरी वाढली तरी तुमचा बराच फायदा होईल. जेवढे जास्तीत जास्त फोन ईमेल जातील तेवढी तारीख वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.